नमस्कार, सुप्रभात. कल्याणमस्तु ज्योतिष गुरु किल्ली यशस्वी जीवनाची मी महेश पाटील आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. पाहूया आजचे दिनविशेष आणि शुभाशुभ वेळा तसेच 12 राशींचे राशी भविष्य. आज बुधवार दिनांक 1 जुलै 2026, ज्येष्ठ महिना, प्रतिपदा, सकाळी 9:39 पुढे द्वितीया. धनुरास आहे दुपारी 1:32 नंतर मकर रास आहे. पूर्वाषाढा नक्षत्र आहे सकाळी 6:52 पुढे उत्तराषाढा. आयतेर योग आहे दुपारी 4:04 नंतर वैद्युती योग आहे. कौलव करण आहे 7:39 पुढे तेथील करण आहे. आज राहुकाळ आहे दुपारी 12:42 ते 2:21 तर चला पाहूया आजचे शुभ अशुभ वेळा. पहिली शुभ वेळ आहे सकाळी 6:04 9:23 दुसरी शुभ वेळ आहे 11:02 12:42 तिसरी शुभ वेळ आहे 5:40 7:11 पाहूया अशुभ वेळा. अशुभ वेळ आहे पहिली सकाळी 9:23 11:02 दुसरी अशुभ वेळ आहे 12:42 2:21 हा राहुकाळ आहे, त्यामुळे आपण सावधगिरी बाळगावी. आजचा दिवस साखरपुडा, बारसे आणि गृहप्रवेश करण्यासाठी दुपारी 4 चांगला आहे. आता पाहूया 12 राशींचे भविष्य. पहिली मेष राशी. मेष राशीस आत्मविश्वास वाढवणारा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी आदर वाढेल. नवीन प्रकल्प किंवा व्यवसाय विस्तार करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. आर्थिक स्थिती संतुलित राहील. प्रकृती उत्तम राहील. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. शुभ अंक 9 आणि शुभरंग लाल. दुसरी रास आहे वृषभ रास. आजचा दिवस आपणास सकारात्मक घडामोडीचा असेल. व्यवसायात चांगली प्रगती होईल. आर्थिक अडचणी दूर होतील. कामाचे नियोजन कौतुकास्पद असेल. अचानक धनसंचय होऊ शकतो. कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्याची काळजी घ्या. शुभरंग पिस्ता आणि अंक आहे 6. पुढील रास आहे मिथुन रास. मिथुन राशीस आपला दिवस अनुकूल, अविस्मरणीय आणि अति लाभदायक असेल. आत्मविश्वास वाढेल. कामाचा वेग चांगला राहील. नवीन संधी मिळतील. आर्थिक प्राप्तीचा दिवस आहे. आरोग्य चांगले आणि ऊर्जावान राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. पुढची रास आहे कर्क रास. आपल्याला आजचा दिवस स्वतःला समजून घेण्याचा असेल. वरिष्ठांच्या इच्छेप्रमाणे काम करावे लागेल. वाद घालणे टाळावे. अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता आहे. प्रकृती उत्तम राहील. कुटुंबातील माणसांना समजून घ्या. पुढची रास आहे सिंह रास. ग्रहस्थिती सकारात्मक राहील. मान सन्मान वाढेल. व्यवसायात आर्थिक लाभ मिळण्याचे योग आहे. आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. आध्यात्मिकतेने शांती मिळेल. जोडीदारासोबत शांतपणे संवाद वाढवावा. पुढची रास आहे कन्या रास. आजचा दिवस आपणास भाग्यशाली असेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. नोकरी बदलण्याची आणि नवीन व्यवसाय सुरू करण्याची उत्तम वेळ आहे. कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळा. आर्थिक प्रयत्नांना यश मिळेल. पैशाची आवक समाधानकारक राहील. कौटुंबिक वातावरण शांत आणि आनंदी राहील. पुढची रास आहे तूळ रास. तूळ रास आपणास आजचा दिवस थोडा कष्टाचा जाईल. सहकारी वर्गासोबत वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती स्थिर असेल तरीही विचार करूनच व्यवहार करावेत. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. बाहेरील पदार्थ खाणे टाळा. सुरुवातीला कौटुंबिक अशांतता जाणवेल. संध्याकाळपर्यंत पूर्वपदावर परिस्थिती येऊ शकेल. पुढील रास आहे वृश्चिक रास. आपणास दिवस मिश्र स्वरूपाचा असेल. स्वभावात थोडा तापटपणा येईल. वाहन चालवताना काळजी घ्या. आर्थिक व्यवहार सावधगिरीने हाताळा. प्रेम जीवनात गैरसमज होऊ शकतात, तेव्हा स्पष्ट राहा. आरोग्य ठीक राहील, परंतु मानसिक तणाव आरोग्यावर परिणाम होईल. त्यानंतर आहे धनुरास. आजचा दिवस आपणास संमिश्र फळ देणारा असला तरी सरकारी कामात यश देणारा असेल. कामात प्रगती दिसून येईल. चांगल्या प्रकारे नियोजन करू शकाल. वरिष्ठांसोबत बोलताना सावधगिरी बाळगा. आकस्मिक लाभ मिळण्याचे योग आहेत. स्थानिक आर्थिक स्थिती उत्तम राहील. सायनस किंवा सर्दीचा त्रास होऊ शकतो. कुटुंबात कौतुक होईल. पुढील रास आहे मकर रास. आजचा दिवस यश देणारा असेल. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होऊ शकेल. आर्थिक लाभाचे योग जुळून येतील. नवीन कल्पना व्यवसायात प्रत्यक्षात आणण्यासाठी उत्तम कालावधी आहे. जुने व्यवहार पूर्ण होऊ शकतात. पचनाचा आणि वाताचा त्रास होऊ शकतो. भावंडांचे सहकार्य लाभेल. पुढील रास आहे कुंभरास. कुंभरास आपली कामाचे नियोजन उत्तम झाल्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. भागीदारी टाळा. जमिनीचे व्यवहार करू नयेत. वरिष्ठांकडून कौतुक होईल. कौटुंबिक गोडवा राहील. आरोग्य उत्तम राहील. पुढील रास आहे मीन रास.
दिवस सर्वसाधारण राहील. कामाच्या ठिकाणी शांतता आणि संयम बाळगावा. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबात भावनिक जवळीक वाढेल. आज आपला दिवस आनंददायी आणि सुखमय जावो ही सदिच्छा. शुभम भवंतु.